नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या रानाची नांगरणी सुरू आहे। हे तुम्ही पाहू शकता नांगर कसा चालतो आपल्या रानात। तुम्ही खोली पण पाहू शकता, अशी नांगरट होती पहा मित्रांनो। हा जो ट्रॅक्टर आहे हा कुबटाचा आहे, 55 HP चा 4 ड्राइव। बघ कशी नांगरट होती। आपण याच्यात लेवल केली पहा। लेवलमुळे काय होतं की ज्यावेळेस आपण नांगरट करतो त्यावेळेस नांगरट थोडी जड जाते काढायला। ट्रॅक्टर लोडर चालतं, तर आता सध्या आपण जे नांगरट करतो ती एम सेकंडमध्ये हाणतो आपण ती। ट्रॅक्टर पण तुम्ही बघू शकता जास्त फास्ट चालत नाही दमानीची। नांगरट पण चांगली होती। आपण जी लेवल केली आता लेवल करून एक हप्ता झालेला आहे। हे पहा असं तसं कडक रान झालेलं आहे वरून। तेव्हा त्याची खोली किती खोल घुसतो नांगर। आता नांगर हाणल्यानंतर आपल्याला आणखीन एक 10-15 दिवसांनी आपल्याला डबल याच्या रोटा हाणायचा आहे। मग त्याच्यानंतर मोगडा हाणायचा आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन पेरायची। मग सोयाबीन पेरूनंतर आपण आडसाली ऊस याच्यात आपलं सोयाबीन काढल्याच्या नंतर ऊसाचं आपल्याला नियोजन करायचं आहे पहा। आडसाली ऊस लावायचा आपल्या यात। तर आपण आता सगळे व्हिडिओ टाकणार आपण सोयाबीन पेरणीचे ऊस लावणीचे सगळे। आपण त्याच्यात किती फुटाची सरी पाडणार आहे ते पण तुम्हाला मी त्या व्हिडिओ दाखवणार आहे। आता ऊस एक खालचा हा 4 फुटाचा आहे, एक आपला 5 फुटाचा पण आहे। म्हणजे आपल्याला फरक पाहायचा आपल्याला 4 फूट 5 फूट आणि 3.5 फुटात आपला किती ॲव्हरेज निघतंय। तर मी फवारणीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। आणि हे पहा ट्रॅक्टर कसा चालतोय। तर मित्रांनो, हा नांगरट कशी होती मला कमेंटमध्ये सांगा, चांगली होती नाही होत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। धन्यवाद।